आणि अजूनसुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही. आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे. ताबडतोब कोण ही जागा लढवणार, कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण, हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे. नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये, कारण समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर हा 1.5 लाख आहे, संदिग्धता आहे. आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे. 1.5 लाख आपणच उडायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.